माय सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे, हा लढणारा व्यक्ती आहे. अरे आमची प्रेरणा काय आहे? चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय, हे आमची प्रेरणा आहे. त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे. आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय, पण मी माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो. त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये. त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की आता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे. पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याचवेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं, आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं, अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं, या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काल मोदीजी बोलले, काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतायत. विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना 3 निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त, म्हणजे 14ला, 19ला आणि 24ला 3 निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं 43.9% आणि महायुतीला मिळालेली मतं 43.6%, म्हणजे अर्धा टक्काही नाही, 0.3% एवढी फक्त मतांमधली गॅप आहे. पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत. हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं आहेत, आपल्याला 2,48,00,000 मतं आहेत. याचा अर्थ काय आहे, तर केवळ 2,00,000 मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत. पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना 24,00,000 मतं आहे आणि आपल्याला 26,00,000 मतं आहे. म्हणजे 2,00,000 मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहेत, पण त्यांना 4 जागा मिळाल्या आणि आपल्याला 2 जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत. खरं म्हणजे याचं विश्लेषण जर आपण केलं, पहिली गोष्ट, आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह.
ज्या नरेटिव्हला आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही. आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली, चौथा टप्पा आला होता. आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 24 जागांमध्ये केवळ 4 जागा आहेत आपल्याला. आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या 24 जागांमध्ये आल्या. कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की हे खोटं बोलताय पण ते पर्क्युलेट होताय. कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा, मग मोदीजी तर येणारच आहे, मग आता आपण थोडं सेफ का राहू नये. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला